आज महाडिक साहेबांचं वय माझ्या माहितीप्रमाणे 80-85 दरम्यान असावं. 85 वर्षाच्या तरुणाला गोकुळमध्ये एक नवीन क्रांती घडवावी अशी एक अपेक्षा निर्माण झाली. ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपण करायचं. आपल्या बरोबर आहेत शौमिकाजी महाडिक. गेले 4 ते 5 दिवस गडिंग्लज आजरा चंदगड यांचा गोकुळ संदर्भात त्यांचा दौरा सुरू आहे. बहिणी काय सांगाल, ठरावधारकांच्या तुमच्या भेटी होत आहेत, एकंदरीत दौऱ्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले, काय वाटतंय तुम्हाला? आम्ही गेले मला वाटतं 10 दिवस झाले आम्ही दौरे करतोय. 2 तालुके पूर्ण झालेले आहेत आणि गडिंग्लजमध्ये गेले 2-3 दिवस आम्ही रोज ठरावधारकांच्या भेटी घेतोय. ठरावधारक खूप उत्स्फूर्तपणे आमच्या भेटीला येतात, म्हणजे आम्हाला भेटतायत. काही लोकांना आम्ही घरी जाऊन भेटतोय, काही लोक आमच्या भेटीला एकत्र जमतायत. त्यामुळे त्यांच्यात खूप उत्साह आहे. आणि पुन्हा एकदा मला वाटतंय मतदार योग्य निर्णय घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. अगदी 60 दिवसांमध्ये निवडणुका होतील असं आहे, पण अजून सुद्धा कुणी कुणाशी युती करायची किंवा काय असं स्पष्ट चित्र झालेलं नाही. आणि महाडिकांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रभाव आहे, वर्चस्व आहे, अस्तित्व आहे. महाडिक पॅटर्न कोल्हापूर जिल्ह्यात चालतोय. काय सांगाल, ही निवडणूक महाडिक पॅटर्नच्या नुसार चालणार की महायुती म्हणून चालणार? ही निवडणूक 100% महायुती म्हणून होणार. आणि युती कोणाशी होणं असं नाहीये. पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण याच मताशी सहमत आहोत, सगळेच महायुतीचे नेते, की महायुती म्हणूनच निवडणूक लढली जाईल. फक्त जागा वाटपांचं जे गणित आहे त्याच्यावरती अजून चर्चा कुठली झालेली नाहीये. त्याच्यावरती चर्चा झाली की मग एकदा पॅनल सुद्धा मग डिक्लेअर होऊन जाईल. पण म्हणजे महायुतीचेच शिवाजीराव पाटील आणि स्वतः मुश्रीफ साहेब यांच्यामध्ये वैचारिक मतभेद चालू आहे. वैचारिक मतभेद हे सगळीकडे असतात, सगळ्या निवडणुकांमध्ये असतात. त्यामुळे वैचारिक आहेत. मी म्हटलेलं जसे मनात त्यांच्या काही नाहीये, वैचारिक आहेत. इलेक्शन आले की काही गोष्टी असतात ज्या त्या वेळेस त्यांचं शंका निरसन होणं पण तितकंच गरजेचं असतं. त्यानुसार वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाही आहेत, सॉल्व्ह होतील. प्रदीर्घ अशी म्हणजे अगदी 30 वर्षापर्यंत महाडिकांच्याकडे गोकुळ होतं आणि त्या काळातलं गोकुळ आणि सत्तांतर झाल्यानंतरचं गोकुळ तुम्हाला काय फरक जाणवतोय? 30 वर्षापूर्वी मी गोकुळमध्ये नव्हते, त्यामुळे मला माहित नाही गोकुळ कसं होतं. मी पहिल्यांदा या 5 वर्षामध्ये संचालिका म्हणून निवडून आले, त्यामुळे मला गोकुळ समजून घ्यावं लागलं पहिल्यांदा. मला वाटते मला चांगल्या पद्धतीनं सगळ्यात जास्त गोकुळ समजवलं ते गोकुळच्या सगळ्या संस्थाधारकांनी. त्यांच्याकडनं मला गोकुळ समजलं. त्यांच्या जेव्हा ते व्यथा घेऊन यायचे, प्रॉब्लेम्स घेऊन यायचे, तेव्हा ते प्रॉब्लेम्स मी बोर्डमध्ये मांडायचे, ते प्रश्न मी विचारायचे आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी मला कळत गेल्या. आणि संस्था चालकांच्याच तोंडून मी ऐकलं की आधी असं नव्हतं, आता असं आहे. पण जास्तीत जास्त या 5 वर्षामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यावरती मी भर दिला. आता 30 वर्षापूर्वी कसं होतं आणि आता 5 वर्षात कसं झालं ही ती लोक जास्त तुम्हाला चांगलं सांगू शकतील. आता काय वाटतंय, लोकांना तुम्ही भेटल्यानंतर, ठरावधारकांना भेटल्यानंतर त्यांनी आपल्या व्यथा तुमच्या समोर मांडल्यात, त्यातून तुम्हाला काय वाटतंय की गडिंग्लज आजरा चंदगडचा नेमका काय प्रॉब्लेम आहे? फक्त गडिंग्लज आजरा चंदगडचा असा नाही आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे लोकांना असं वाटतंय की त्यांचे प्रॉब्लेम सुटावेत, त्यांच्या तालुक्याला नेतृत्व मिळावं, ही जेन्युइन त्यांची इच्छा आहे. तर ज्या तालुक्याला संचालक मागच्या वेळेस नाही निवडून येऊ शकले, तिथे लोकांची मागणी आहे की एखादा संचालक असेल तर आम्हाला शिफारस घ्यायसाठी सोपं पडतं, आम्हाला कामं करायला सोपं पडतं. त्यामुळे अशा मागण्या आहेत. बाकी त्यांच्या ज्या काही घटी संदर्भात मागण्या असतील किंवा या 5 वर्षामध्ये काही त्यांच्यावरती अन्यायकारक काही वाटलं त्यांना, डिबेंचरचं जसं झालं त्याबद्दल, तर अशा काही गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. त्याच्यावरची निश्चित आम्ही पुढच्या वेळेस बहुमताने आल्यावर चांगला निर्णय घेऊ. तुम्ही आता गोकुळ समजून घेतलंय गेल्या 5 वर्षांमध्ये, अगदी रणरागिणी स्वरूपामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सभेमध्ये मांडले आणि तुम्हाला नवदुर्गा म्हणूनच सगळे लोक ओळखतायत, अशी ओळख तुम्ही स्वतः निर्माण केली. मग काय सांगाल की शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून तुम्ही आता यापुढील काय धोरण करणार आहात गोकुळमध्ये? हे बघा, मी आत्ता तरी सध्याला बहुमताने जाण्याचा विचार केलेला आहे. माझ्याबरोबर खूप अनुभवी संचालक आहेत
जे या आधी गोकुळमध्ये आपल्या सोबत 1-2 टर्म 3 टर्म असे राहिलेले आहेत. त्यामुळं निश्चित या सगळ्या वरिष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढचं काहीतरी चांगला निर्णय घेण्याचं आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आता औसायनातील 644 दूध संस्थांचा निकाल लागलाय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काही नाही, मी पहिल्यापासूनच सांगत होते जे योग्य असेल ते होईलच आणि आमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेने जो काही निकाल दिलेला आहे संस्थांच्या बाबतीत तो आम्हाला मान्य आहे. कारण आम्ही पहिल्यापासूनच म्हणत होतो की या सगळ्या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यामुळे यांची सुनावणी झाल्याशिवाय यादी लावू नये आणि योगायोगाने यादी लावण्याच्या पूर्वी यांचा निकाल झाला तर आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा. बिनविरोधचं सुद्धा म्हणजे चर्चा सुरू आहेत. नाही, अजून तरी बिनविरोधची चर्चा आमच्यापर्यंत म्हणजे चर्चा आहेत पण प्रस्ताव असे कुठले आलेले नाही आहेत. काय सांगाल वहिनी, गडिंग्लज आजरा चंदगड भागातील ठरावधारकांना काय सांगाल? की पुन्हा एकदा तुम्हाला संधी आलेली आहे मतदान करण्याची. मागच्या वेळेस सुद्धा तुमच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक लढलो होतो. यावेळेस सुद्धा तुमच्या आशीर्वादाची, विश्वासाची आम्हाला तितकीच गरज आहे आणि यावेळेस तुमच्या आशीर्वादाने बहुमताने आम्ही गोकुळमध्ये जाऊन शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असं इतकं मी त्यांना आश्वासित करते. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.